नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अंबाजोगाईत आक्रोशाचा एल्गार पाहायला मिळाला. आरक्षणाच्या हक्काला धक्का देण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा संतप्त संदेश देत हजारो भीमसैनिक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी 11 ऑगस्ट रोजी रस्त्यावर उतरले. निळे झेंडे, पांढरी वस्त्रे आणि जय भीमच्या बुलंद घोषणांनी अवघे अंबाजोगाई शहर अक्षरशः दणाणून गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून या विराट मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, युवा नेते अमन आंबेडकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधातील संताप आणि आपल्या हक्कासाठीची लढाऊ भूमिका मोर्चातून प्रकर्षाने दिसून आली आहे. मोर्चात सहभागी झालेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी हातात निळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी केली. जय भीमच्या घोषणेसोबतच ढोल ताशांचा कडकडाट सुरू असल्याने वातावरण अक्षरशः भारावून गेले होते. रस्त्यावर दिसणारी निळ्या झेंड्याची गर्दी आणि हजारोच्या संख्येने एकत्र आलेला जनसमुदाय पाहता अंबाजोगाईत जणू निळं वादळच उसळल्याचे चित्र निर्माण झाले होते. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.